नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग. आणि मंडळी, मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या भागाचे काही मेन सीन्स. तर चला मंडळी सुरुवात करूया. बघा मंडळी, ही प्रिया किचन मध्ये जात असते आणि मग आता तिची जी खरी आहे ना, आता ती आहे ना या प्रियाला म्हणते, हे पोरी इकडे की, हे पोरी इकडे की. मग आता मंडळी या प्रियाला लय राग येतो आणि मग आता तिला उलट सुलट बोलायला लागते. आणि मग आता ती म्हणते, मी काय पोरी बिरी नाहीये आणि तू काय एवढी मला असं, मी काय मुलगी वगैरे नाही तुझी. मग आता सायली तिथून या प्रियाला आवाजून म्हणते, प्रिया. आणि मग मंडळी आता सायली अशी खाली येऊन या प्रियाला म्हणते, तुझा उद्धटपणा तुझ्या जवळच ठेव, ते माझ्या आईबाबांना नको दाखवू. आणि बाबा, तुम्हाला मी शिरा बनवू का? त्या मी तुम्हाला शिरा बनवून देतो. आता मंडळी आता सायली जेव्हा किचन मध्ये जाते ना, तेव्हा आता ही प्रिया पण तिच्या मागोमागे जाते आणि मग आता तिला म्हणते, सायली, काय गे, या घरात काय तुझीच मनमानी चालती काय? लगेच स्वतःली किचन मध्ये शिरा बनवायला. आता मग अश्विन तिथे येऊन म्हणतो, तन्वी अगं मला लेट होतोय. मग आता मंडळी ही प्रिया म्हणते, अरे अश्विन, तुझ्या हॉस्पिटलच्या बाजूला आहे ना ते कॅन्टीन, त्याच्या बाजू म्हणजे तिकडं काहीतरी खा रे, आणि मी पण काहीतरी ऑर्डर करते. आणि मंडळी बघा, आता नाटकी प्रिया आहे ना, लगेच आता ती घर म्हणजे आता ती लगेच असं बोलून आता ती निघून गेलेली आहे मंडळी. आता सायली अश्विनला विचारते, तुम्हाला मी शिरा बनवून देते. पण मंडळी अश्विन काय म्हणजे अश्विनला ऍटिट्यूड आलाय. आता मग तो निघून जातो. आता इकडे बघा मंडळी, ही साक्षी आणि तिच्या सोबतच एक बाई आहे जेलमध्ये. आता ते दोघी मंडळी भांडत आहे. आता ते नाटक करत आहे की ते खरं आहे ते तर मला माहित नाही मंडळी. पण बघा आता मंडळी, ते जेव्हा भांडत असतात ना, तेव्हा आता सगळे हवालदार वगैरे तिकडे जमा होतात आणि मग आता ते वरडतात मंडळी त्यांना. आता तुम्ही बघा, आता इकडे आहे ना सुभेदारांच्या घरी आता सगळेजण हसत खेळत आहे, खात पित आहे मस्तपैकी. आणि आता इकडे या लेडीज पोलिसने या साक्षीला पकडून म्हटलेलं आहे, पोरी नाटक बिटकं नको करू, गपचूप बस, भांडू बिंडू नका, तुम्ही गपचूप बसा. आता मंडळी तुम्ही बघा, आता या नाटकीय प्रियाने ना मंडळी ऑर्डर केलेला आहे पिझ्झा. आता मंडळी जेव्हा तो पिझ्झा डिलिव्हरी मॅन येतो ना, तेव्हा आता तो म्हणतो, तन्वी सुभेदार इकडेच आहे का? आता मंडळी हे जे प्रियाचे जे खरे आहे बापा आहेत ना, ते आता येतात. आणि मग आता ते प्रियाचे जे खरे वडील असतात, आता ते म्हणतात, हा कोण पाहिजे तुम्हाला? मग आता मंडळी तो जो तो डिलिव्हरी मॅन असतो, आता तो म्हणतो की तन्वी सुभेदार इकडेच आहे का? त्यांनी ऑर्डर केलेला पिझ्झा आलाय. आता मंडळी हे ऐकून आहे ना, आता तन्वीची जी खरी आहे ना, ती आता ती खुश झाली मंडळी. आता ती म्हंटली, अगं भाई पिझ्झा, मी तर हा पिझ्झा तर फक्त टीव्हीवर बघितला होता बाबा, आज तर मी खाणार. आता मंडळी हे दोघी जण मस्त खुर्चीवर बसून तो पिझ्झा एकदम आरामशीर खात आहे मंडळी. आणि एकतर ही जी नाटकी प्रिया असते ना, तिचा आधीच मंडळी तिला लय भूक लागलेली असते आणि वरतून आता तिच्या साई वडिलांनी पिझ्झा खाऊन टाकला. आता मंडळी बघा, आता नाटकी प्रियाना पोट दाबून बसलेली असते आणि मग तिच्या फोनवर नोटिफिकेशन येतं की आम्ही तुमचा पिझ्झा ऑर्डर केलेला आहे. आता मंडळी जेव्हा ती चेक करायला येते, तेव्हा मंडळी ती बघते, म्हणजे पहिले तर ती वैतागून या विमलला बोलते, विमल, काय ऑर्डर वगैरे आलेलं का? मग आता विमल म्हणते, नाही मी तर बागेत होते, मी जरा काम करते, मी आले. आता मंडळी असं बोलून आहे ना, ही विमल लगेच गेलेली आहे. आता लगेच प्रियाचं लक्ष अचानक आहे ना तिच्या खऱ्या आई वडिलांवर गेलं. आणि मंडळी हे जे दोघे असतात ना, ते दोघेही जण आता ढेकार खात असतात मंडळी, म्हणजे आता ते डकार मारत असतात. आणि मग आता नाटकी प्रिया येऊन म्हणते, काय करतायत? आणि मग आता ती सायलीला म्हणते, सायली इकडे इकडे इकडे, सायली हे बघ हे बघ, तुझ्या या मॅनरलेस आई बाबांनी माझा पूर्ण पिझ्झा खाऊन टाकला. आता मंडळी यांचं वागणं ना सायलीला थोडस खटकलंय, पण आता ती त्या दोघींचीच बाजू घेते. म्हणजे मंडळी आता तिच्या नजरेत तर प्रियाचे खरे आई वडील तिचेच खरे आई वडील आहे ना, त्यामुळे मंडळी ही सायली म्हणजे तिच्या आई बाबाला काही बोलत नाही. आता मंडळी हे जे मेन सीन्स आहे ना, आता ते इकडे संपलेले आहे. पण मंडळी आता तर मला असं वाटायला लागलंय की आता म्हणजे थोड्या दिवसानंतरच आता लगेच कळणार की सायलीचे खरे आई वडील हे नाहीये. कारण मंडळी सायलीला ना ह्यांचं वागणं थोडंसं खटकलंय. पण आता तुम्हाला काय वाटतंय ना, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मंडळी. आणि मंडळी जर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर मंडळी नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल तर मंडळी प्लीज आमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. धन्यवाद.